न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अन्न आणि औषध प्रशासनाच्या गुप्त वार्ता विभागास मालेगाव मनमाड रोडवरून कर्नाटकातून दिल्ली येथे रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतूक ट्रकमधून होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने श्री दाभाडे यांनी हॉटेल हरियाणा मेवात ढाबा वराणे शिवार येथे शोध घेतला असता त्यांना रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतूक करणारे तब्बल 11 ट्रक हॉटेलच्या मागे छुप्या पद्धतीने लावलेले आढळून आले। सर्व वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये कीटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली आणि ते लपवण्यासाठी रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा सुमारे 250 टन साठा मिळून आलाय। त्यामुळे नाशिक कार्यालयाच्या पथकास पाचारण करण्यात आले। सदर पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सुपारीचे एकूण 11 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येऊन उर्वरित 252.3 टन किंमत रुपये 3,84,19,983 रुपये इतक्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे। सदरचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास अन्न आणि औषध प्रशासन नाशिक कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येते।